नमस्कार मित्रांनो, आजचा लेख घेऊन येत आहे. विषय आहे लिव्ह इन रिलेशनशिप. सध्या समाजामध्ये बघतोय लग्न, वैयक्तिक स्वातंत्र्य, बंधनं आणि लिव्ह इन रिलेशनशिपचं वाढतं प्रमाण हे माझ्या नजरेत ज्यावेळेस येतं आहे त्यावेळेस मला असं वाटलं की लिव्ह इन रिलेशनशिपवरती काहीतरी लिहावं, माझे विचार लिहावेत. तर आजचा विषय आहे लिव्ह इन रिलेशनशिप. आमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या विषयाची चर्चा चालली होती. इंटरनेटवर सर्व कायदेशीर माहिती विस्तृतपणे दिलेली आहे, त्यामध्ये मी जास्त खोलात जाणार नाही. फॉर्मल लग्ने आणि लिव्ह इन रिलेशनशिप दोन्हीमधील कायदे जर वाचले तर एक सांगू शकतो की लिव्ह इन रिलेशनशिपचे कायदे जरा क्लिष्ट आहेत. प्रत्येक गोष्ट सरकार दप्तरी रेकॉर्ड करायची. लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर कंगोरे एवढे आहेत की ते इथे नमूद करणे केवळ अशक्य आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विचारू नका. पाश्चिमात्य देशांमध्ये याचे प्रमाण जास्त असून लिव्ह इन रिलेशनशिप ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलं की मनाला आणि स्वतःच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देणे होय. पुढे एक अजून थोडंसं न पडणारी गोष्ट आहे, आवडणार नाही तरुण पिढीला, बंधने नको आहेत. मग लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय आहे? कायदेशीर पद्धतीने लग्न न करता दोघांनी एकमेकांच्या संमतीने एकत्र राहण्याची घरगुती व्यवस्था म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. मनुष्य प्राणी असा आहे की त्याला कोणीतरी आपल्या आयुष्यात सोबत असावे असे वाटते. कोणीतरी आपल्याला बोलायला हवं, कुठेतरी व्यक्त व्हायला हवे अशी इच्छा बाळगणारा हा मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी हा सहवासप्रिय आहे. गेल्या 3-4 दशकांमध्ये समाजामध्ये जगण्याच्या व्याख्या बदलल्या. पूर्वी संस्कृतीप्रमाणे, रूढीप्रमाणे, परंपरेनुसार लग्ने लावली जात. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले, जगण्यासाठी स्वतंत्र विचार करण्याची निर्णय क्षमता आली. आपण आपले आयुष्य, जीवन कसे जगायचे यावर माणूस ठामपणे विचार करू लागलाय. या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल कायदा काय सांगतो याचे ज्ञानही माणसाने अवगत केले असल्याने तो आणखीनच बिनधास्त राहू लागलाय. लग्नाशिवाय स्त्रीने आणि पुरुषाने एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहून जीवन जगण्याची गरज किंवा इच्छा निर्माण झाली. लिव्ह इन रिलेशनशिपमधील मुख्य घटक म्हणजे वय, मानसिकता आणि गरज. इंटरनेटवरून समजलेल्या माहितीप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपचे ओरिजिन हे भारतातून असल्याचा संदर्भ आहे. तो इंग्रजीमध्ये जसा आहे तसा मी तुम्हाला म्हणून दाखवत आहे. The origin of live-in relationships in India can be traced back to ancient practices like Gandharva Vivaha, a form of marriage where couples live together without formal rituals or societal approval. This tradition was prevalent during the Vedic and medieval periods. असं त्यांनी म्हणलेलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप ही फक्त अपोजिट जेंडरमध्येच असते असे समजू नये. जनमानसात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलं की स्त्री पुरुष रिलेशनशिप डोळ्यासमोर येते. त्यामुळे हा लेख स्त्री पुरुष रिलेशनशिप डोळ्यासमोर ठेवून लिहिला गेलेला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलं की माझ्या मनात मराठीतील एक म्हण मनात येते, ती म्हणजे गरज सरो वैद्य मरो. कारण का की लग्न संस्थेत नवरा बायकोचे नातेसंबंध हे जसे दीर्घकाळ असतात तसे इथे दीर्घकाळ राहिल्याचे ऐकिवात नाही. माझ्या तरी नाही, तुमच्या आहे का नाही मला माहीत नाही. लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात काही मुद्दे उपस्थित होतात, ते मी एक एक इथे तुम्हाला म्हणून दाखवतोय.
लिव्ह इन रिलेशनशिपची गरज का भासली, त्याचे फायदे आणि तोटे काय? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे संसारातील जबाबदाऱ्या झटकणे काय? फक्त स्वतःच्या स्वातंत्र्याला महत्त्व देणे आहे काय? लिव्ह इन रिलेशनशिपचे जे वारे समाजामध्ये वाढत आहे त्यातून खरंच मानसिक आणि शारीरिक समाधान मिळते का? लिव्ह इन रिलेशनशिप किती यशस्वी होतात, म्हणजे दीर्घकाळ राहतात किंवा टिकतात, हा खरा प्रश्न आहे. लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारली तर कुटुंबातील इतर सदस्यांची मानसिक स्थिती काय असू शकते बरं? त्यांची संमती किंवा सहमती घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारली आहे काय? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मानसिक स्थिती कशी असते? जगण्यात खरोखर प्रसन्नता असते का? केवळ शारीरिक आकर्षण म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारली जाते का? कधी कधी लग्न लवकर म्हणजे त्या वयात होत नाही. वय वाढत जातं, पण कुठेतरी मनात एक इच्छा असते, कोणीतरी आपल्या आयुष्यात असावे. अशा वेळी लिव्ह इन रिलेशनशिपची इच्छा किंवा गरज निर्माण झाली असावी. कधी कधी असंही होतं की आयुष्याचा जोडीदार लवकर स्वर्गवासी होतो आणि माणूस एकाकी पडतो. एकटेपणा नको वाटतो, कोणीतरी सोबतीला असावे वाटते. अशा वेळी लिव्ह इन रिलेशनशिपची गरज वाटते. वृद्धापकाळी लिव्ह इन रिलेशनशिपची जास्त गरज भासते. काही जण लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकमेकांचे स्वभाव कितपत जुळतात हे समजण्यासाठी एकत्र राहतात, आणि जर स्वभाव जुळले तरच लग्नास तयार होतात. असं असलं तरी आजच्या काळात अशा लग्नानंतर किती दीर्घकाळ वैवाहिक जीवन अनुभवास येईल याची खात्री नाही. मानसिक चंचलता प्रचंड वाढली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आर्थिक स्थैर्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक स्थैर्य असेल तर माणूस लिव्ह इन रिलेशनशिप करायला धजावतो, असं माझं म्हणणं आहे. घरातील वाद हे टोकाला जाऊन घटस्फोट घेतला जातो. कालांतराने एकटेपण येण्याची शक्यता असते, तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा होते. लिव्ह इन रिलेशनशिप ही जगण्याची ॲडजस्टमेंट आहे का हो? कितीही आणि कोणीही काहीही म्हणलं तरी समाज मान्यतेचा प्रश्न तर मनात येतोच. परंपरेनुसार होणाऱ्या लग्नास जशी पूर्णतः समाज मान्यता मिळते किंवा दिली जाते, तशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मिळती का? कायद्याने दिली आहे हे जरी माहीत असले तरी समाज स्वीकृती किती आहे हा चर्चेचा विषय असू शकतो. घटस्फोट होणे म्हणजे एकमेकांनी एकमेकाला समजून न घेणे होय, ताठर भूमिका असणे. तर मग मनात प्रश्न येणे साहजिक आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये स्वभावांची ॲडजस्टमेंट नसते का हो? घरात आंतरजातीय विवाह करण्यास नकार असतो, दोघांचे एकमेकांवर प्रेम असते. अशा वेळी लिव्ह इन रिलेशनशिपने जीवन जगण्याची इच्छा होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कोणतीही तडजोड न करण्याकडे कल असू शकतो का? प्रचंड अहंभाव हेही एक मुख्य कारण असू शकते. पूर्वायुष्यात जर मुलं असतील आणि नवीन लिव्ह इन रिलेशनशिप सुरू केली असेल तर त्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार करणे आवश्यक वाटत नाही का? आणि त्यातून या मुलांनी काय घ्यावे? कोणाला आपले आयुष्य कसे काढायचे आहे, जगायचे आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार आहे, विषय आहे, तसाच अधिकारही आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आनंद मिळत असेल, समाधान मिळत असेल, परिस्थितीनुसार जर दोन्ही बाजूंनी स्वभाव जुळत असतील आणि एकमेकांमध्ये जर सामंजस्य असेल, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत असेल, तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला हरकत नसावी असं मला वाटतं. मी नुसतं जे लिव्ह इन रिलेशनशिप ज्यांना आवडतंय ते त्यांच्या विरुद्ध बोललोय असं नाही आहे, पण लिव्ह इन रिलेशनशिप करताना मी जे आत्ता मुद्दे सांगितले यावरही विचार होणं आवश्यक आहे. त्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप चांगलं का नाही वाईट हे तुम्हीच ठरवायचं आहे.
मी एवढं बोलून माझं लेख संपवतो. आणि मित्रांनो, माझ्या पूर्वीच्या 2 व्हिडिओजना तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, लाईक केलं, कमेंट केलं. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.